शिवकालीन बांधकाम व आत्ताचे भ्रष्टाचारी बांधकाम यामधला फरक या व्हिडिओतून तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही हा जो झरोका बघताय किंवा मग टेहळणी बुरुजाच्या वरती असणारे हे झरोके जे आहेत, ते समोरच्या पिढीला आपण दाखवू शकतो की अशा प्रकारे आपल्या गडावरती झरोके होते किंवा त्यातून संरक्षण केलं जायचं. पण आता जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक बांधकामामध्ये कशा प्रकारचे दगड मध्ये मध्ये घातलेले आहेत. म्हणजे एवढा खर्च करूनसुद्धा त्याचा उपयोग काय होतो आहे हे कोणी पाहायला तयार नाही. हजारो कोटी रुपये यासाठी लागतात. आणि त्याच प्रकारे जर दगडही तोच सह्याद्री पर्वतरांगेतलाच दगड, पण जे जुने दगड, ते जे जुने माणसं, ती स्वामीनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा आता कोणी शिकवावी हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. तर समोर तुम्ही बघाल शिवकालीन झरोक्यांस शिवकालीन ज्या भिंती आहेत त्या किती साफ आणि व्यवस्थित आहेत ते आपण बघू. शिवकालीन जे झरोके होते किंवा निरीक्षण जे टेहळणी होती, बुरुज होते, यावरती असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे जे आहेत तर हे झरोके दिसतात, जे की तुम्हाला मी अगोदरची आपल्या सरकारचे किंवा आपल्या लोकांचे बांधकाम केलेले दाखवतो. आता हा वेगळीकडे बघतोय, हा वेगळीकडे बघतोय आणि हा सुद्धा वेगळी बघतोय, पण एकही जो झरोका आहे हा तुम्हाला गॅपमध्ये आलेला दिसणार नाही, दगडमध्ये आलेला दिसणार नाही. दुसरी गोष्ट, सैनिकाला त्यातून काय जे असेल ते मार बसणार नाही. अशा प्रकारचे हे झरोके जे ते झरोके केलेले जे असायचे आणि यातून पूर्ण गडाची जे संरक्षण आहे हे संरक्षण केलं जायचं. प्रत्येक ठिकाणाहून टेहळणी या जी झरोके आहेत किंवा हे जे सुराग आहेत यातून केली जायची, होत असायची. आणि आता जे आपले जे काही बांधकाम कंत्राटदार आहेत ते काय दाखवतील समोरच्या पिढीला की कशा प्रकारे काय करायचं, तर ते तसं काम ही तुम्हाला करता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण या ठिकाणी जे पाहताय हे टेहळणी बुरुज, आपण या राजगडाच्या या टेहळणी बुरुजावर आपण आहोत. पाली दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि फार ऐतिहासिक महत्त्व असणारा हा राजगड आपण आपल्या समोर आपण पाहताय. तर हेच जो पाली दरवाजा आहे याच्या आसपास असलेलं हे जे टेहळणी बुरुज याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर लांबपर्यंत जी नजर जाते त्याच्यामधून आपल्याला सैन्य जर आलं तर त्याचं निरीक्षण करण्यासाठी आपली इथून जर सरळ पाहत असाल तर वाटसुद्धा यामधून दिसते, रस्तासुद्धा यामधून दिसतोय आणि खूप मोठा परिसर यातून हा जो आहे हा कवर यातून होतो. जर आपण बघत असाल तर या ठिकाणाहून जे शत्रू सैन्य या शत्रू सैन्य जर आलं तर त्याच्यावरती त्यांच्यावरती शस्त्राने आक्रमण करण्यासाठी जो ह्या जे छिद्र आहे या छिद्राचा उपयोग होतो आणि पूर्ण जो भाग आहे हा कवर होईल अशा प्रकारचे हे जे छिद्र आहेत या ठिकाणी आपल्याला खोबणी आहेत हे आपल्याला केल्यासारखे आपल्याला दिसतात. आणि खूप असा सुंदर असा हा राजगड आपल्यासमोर पाहताय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.